पुन्हा एकदा दादा भुसे यांनी सुद्धा स्पष्ट केलं, पहिल्यापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा तो भाग आहे. हे लिखित आहे की पहिलीपासून जर तिसरी भाषा आलीच जी आहेच तर ती तोंडी भाषा म्हणून आहे. त्याचा लिखित पठणाचा अभ्यास नाही. पूर्णपणे गैरसमजाचे बळी आणि गैरसमज पसरवणारे ही विधानं, या भूमिका आहेत. आणि मराठी माणूस ओळखतो, महाराष्ट्राचं हित, मराठी माणसाचं हित हेच भाजप आणि महायुतीचा अजेंडा आहे. हिंदी भाषा नको असं अजित पवार सुद्धा म्हणत आहेत. उपमुख्यमंत्री आहेत, ती सरकारमध्ये सक्तीची नाहीच आहे. त्यांचं म्हणणं तिसरी भाषा नकोय. मग ती सक्तीची नाहीच आहे, विद्यार्थ्यांनी ठरवायची आहे. हा सगळा घोळ जो आहे हा गैरसमजातून माझ्या मीडियाच्या मित्रांनी दूर करावा. मराठी माणूस स्पष्ट आहे, किंबहुना याच्यावर राजकारण जो जो करील त्याला राजकीय उत्तर द्यायला आम्ही क्षमतावान आहोत. आज आम्ही आमची भूमिका मांडतो आहोत. जर राजकारण केलं जाईल तर राजकीय उत्तर देऊ. 255 चित्रपटांचे अनुदान रखडले आहे. स्वतः माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्र दिलेलं आहे. असा कुठलाही विषय माझ्यासमोर आलेला नाही, समितीसमोर दिसत नाही. तरी सुधीर भाऊंची भूमिका ही शिरसावंद मानून मी त्याची चौकशी करेन. नाही, कारण सर्वच पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.